आवाज येत नाही कोणाचा. सरांचा आवाज येत नाही. सरांचाच नाही येते आवाज. सर तुमचं म्यूट आहे सर, माईक. येतोय आवाज आता? हॅलो, हा येतोय. येतो सर, पण खोल येतोय आवाज ना. काय झालंय कोणच ठेवा. ऑटोमॅटिक म्यूट झालं ते. ठीक आहे, काम तर चालेल आपलं 10 मिनिटं, बघू आता. आता बरोबर येतोय, आता बरोबर येतोय. आता येत आहे ना? हा हा, ओके. तर त्यावेळेस चाललं होतं की कोमला अंगुली हे आपलं मराठीमध्ये जसं आहे तसंच नाजूक बोट असं होईल ते. कोमलम पुष्पम, नाजूक फूल. ओके. पुढे माधुरी कुलकर्णी मॅम. दीर्घ हा वृक्ष हा हा. लांब म्हणायचं का उंच? मोठा उंच वृक्ष. झाड. उंच हा, नाही, मोठं उंच मोठं. झाड, हा. मोठे झाड. हम्म दीर्घ हा नगरी, हम्म. लांब नगर, मोठी नगरी, मोठं शहर मोठी नगरी, किंवा मोठं मोठी शहर. नगरी. हा. दीर्घम द्वारम, हम्म. मोठे दार. मोठे दार. सो हे दीर्घ वृक्ष, दीर्घा नगरी, दीर्घम द्वारम. ओके, थँक्यू. गिरीश देशपांडे साहेब. गिरीश सर. हो हो. कृपणा मनुष्य. हा. कृपणाचा सर मी कृपणा थोडं म्हणजे लेट झालो पाहिजे. नाही, कृपणा म्हणजे कंजूस. कंजूस, हा कंजूस मनुष्य. हम्म. कृपणा नारी, कंजूस स्त्री, कृपण कुलम म्हणजे संपूर्ण कुळ. कंजूस कुळ किंवा हा, कुटुंब. तर त्याचं घरच पूर्ण कृपण आहे. कृपण हा मनुष्य, कृपणा नारी, कृपणम कुलम. ओके, थँक्यू. वैशाली मॅम. अंधः बलिवर्धः म्हणजे बलिवर्धन अंधळा म्हणजे? बैल. हा, बैल. बैल. ओके ओके, गुड. अंधा बाला म्हणजे अंध मुलगी. आणि अंधम श्वापदम, अंध जनावर किंवा प्राणी. हा, प्राणी कुठलं आहे? ओके, थँक्यू. तर हे अशी काही विशेषण, जी विशेषणाचं स्वरूप जे आहे ते ज्यांच्याकरता वापरलं विशेषण त्यांच्या लिंगाप्रमाणे ते बदलत जातं. ओके. आता काही वाक्य. सोनाली सुळे मॅडम. कृष्णः अश्वः द्रुतं धावति. काळा घोडा जोरात धावतो. हा. कृष्ण हा काळा, अश्व घोडा, द्रुतम म्हणजे वेगाने, कर्म, धावती धावतो. पुढचं वाचा बरं तुम्ही पुन्हा एकदा. नीलम. नीलम मयूरम पश्यामी. नीलम म्हणजे निळा, निळा. मयूरम मोर, पश्यामी पाहतो. मी पाहतो. म्हणजे नीलम मयूरम हे द्वितीय आहे. पश्यामी क्रियापद, प्रेझेंट टेन्स. नीलम त्याचं विशेषण आहे. विशेषण. ओके. सुनंदा गिरी मॅम. हो सर. दीर्घे तडागे पुष्पाणि सन्ति. मोठ्या तळ्यात फुले आहेत. दीर्घे म्हणजे मोठा, तडागे म्हणजे तळ, पुष्पाणि फुले, सन्ति आहेत. तडागे ही कोणती विभक्ती? विशेषण.
तडागे सप्तमी सप्तमी विभक्ती. तडाग, तडाग हा शब्द आहे. तडाग म्हणजे तळ, तडागे म्हणजे तळ्यामध्ये. तडागे ही सप्तमी आली, त्यामुळे दीर्घ जे आहे ते पण सप्तमीत गेलं, म्हणून ते दीर्घे तडागे असं बनलं वाक्य ते. आणि हो सर. फुले आहेत. पुष्पमचं बहुवचन पुष्पाणी, न बाणाचा. दीर्घे तळानी तडागे पुष्पाणी संती. ओके. राजेंद्र कोलेकर साहेब. हो. पुराणं घृतं न भक्षयति. पुराणं जुना. म्हणजे जुने, घृतं म्हणजे तूप, न म्हणजे नाही, आणि भक्षयति म्हणजे खात नाही. घृतम प्रमाणे पुराणम बदललं. पुराणम हे विशेषण आहे, घृतमचं. हा, ते भक्षयती खाते ते तर आहे सर. ओके. हो. सर हे जुनं तूप खाऊ नये असं होऊ शकेल का? नाही, की खाऊ नाही नये असं नाही. खातच नाही? भक्षयतीच आहे ते, भक्षयती आहे. म्हणजे खात नाही. ओके. खाऊ नयेचं क्रियापद पुन्हा वेगळं असतं. ते असं ते सजेस्ट करण्याचं ते जे मा क्रियापद मा असतं. लागणार ना त्याला? हा, मा खाद असं काहीतरी मा लागेल. खा, मा भक्ष्य किंवा मा खाद असं म्हणलं चालतं. अगदी हा, सोपं हा, घेतलं झालं तर खाऊ नको असं आज्ञार्थी वाक्य हा. किंवा सजेस्टिव्ह ओके. क्रियापद आहे, तर त्याचं आणखी पुन्हा रूपांतर वेगळं होतं. ते अजून शिकायला आपल्याला खूप वेळ अजून त्याला. ठीक आहे. तर सध्या आपण फक्त वर्तमान काळापर्यंत आहोत. भविष्यकाळ करतोय आपण, आणि मग काही दिवसांनी आपल्याला भूतकाळी येईल. मग ते झालं की ओके. पुढचे आणखीन 3-4 प्रकारचे काळ यामध्ये आहेत, ते पुढच्या अभ्यासात येतील. पुराणम घृतम न भक्षयेती, खात नाहीत. ओके. सुरेखा कोगजे मॅम. कहा नृपम पत्रम लिखती, कोण राजाला पत्र लिहितो? कह नृपम. नृपम हे कोण? रामाला, द्वितीया. नृपम म्हणजे राजा, राजाला पत्र लिहितो. पत्र म्हणजे पत्र. पत्र म्हणजे में लिहितो, नपुंसक पत्र लिखी लिहितो. आहे. हा, लिहितो. ओके. द्वितीया. स्नेहलताई. वाचालः मनुष्यः न सत्यम वदति. बडबड्या माणूस खरे बोलत नाही. वाचालः ही प्रथमा विभक्ती एक वचन, मनुष्यः प्रथमा विभक्ती एक वचन, न हे अव्यय आहे, सत्यम हे कर्म असल्यामुळे द्वितीय विभक्ती एक वचन, आणि वदती हे प्रथम पुरुष एक वचन. वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. सर एक विचारायचं होतं, ते प्राणी आणि पक्षी म्हणजे अश्व हा जो प्राणी असेल तो नेहमी पुल्लिंगी आणि पक्षी नपुंसकलिंगी असं धरून चालू शकतो का? नाही, का असं त्या पक्षाप्रमाणे बदलेल? नाही, बदलतं ते. अनेक ठिकाणी वेगवेगळे सुद्धा आहे. असं नाही, जनरलाइज नाही करता येत असं. वाचालह जे आहे ते विशेषण आहे. मनुष्य असल्यामुळं ते वाचालह आलं, त्याप्रमाणे बदललंय. ओके. जयमाला मॅम. कृपणः. कृपणः पुरुषः दुग्धं न पिबति. पुरुषः एक प्रथम प्रथम पुरुष एक वचन, आणि दुग्धम कर्म, द्वितीया विभक्ती. द्वितीया विभक्ती. and न अव्यय पिबती भूतकाळ वर्तमान काळ क्रियापद. वर्तमान काळ क्रियापद एक वचन. कृपणः हे विशेषण आहे. पुरुषचं विशेषण कृपणः. कसा माणूस? कंजूस माणूस. ओके. सुनंदा मॅम. सुनंदा गिरी. हा सर. सह एकम नवीनम पुस्तकम लेखिष्यति. तो एक नवीन पुस्तक लिहील. सह तो
काय म्हणू आपण याला, एकमला. एकम हे संख्यात्मक, एकम प्रथम. विशेषण, पुरुष. नवीनम नवीनम सुद्धा पण विशेषण, विशेषण. पुस्तक कर्म आणि लेखिष्यती क्रियापद हे भविष्यकाळ. भविष्य काळाचं आहे. हा हा येस ओके. सह एकम नवीनम पुस्तकम लेखिष्यति. सह तो करता, एकम आणि नवीनम हे दोन विशेषण. एकम हे संख्यात्मक, नवीनम हे दुसरं विशेषण. पुस्तकम कर्म, पुस्तकम हे नपुंसकलिंगी सुद्धा आहे. लेखिष्यति लिहिल. छान, नाईस, व्हेरी गुड. माधुरी कुलकर्णी मॅम. कृष्णेन हा. कन्दुकेन बालाः क्रीडन्ति. कृष्णेन म्हणजे काळ्या. नाही कृष्ण नावाचा मुलगाच आहे का? अच्छा अच्छा ठीक आहे हरकत नाही, ओके चालेल. कृष्णेन कंदुकेन, काळ्या चेंडूने. हा ठीक आहे. काळ्या चेंडूने मुली खेळतात. हा मुली खेळतात. बाला हा. आता इथे कंदुक जे आहे ते म्हणजे चेंडू. हा. कह क्रीडती बाला क्रीडती. करता बाला झाले मुली. बाला हे बालाचं बहुवचन. बाला म्हणजे मुलगी. आणि कंदुकेन हे तृतीया. केन असं आलं ना, मध्ये जेव्हा के सारखे येते त्यावेळेला कंदुकेन. आणि त्याचं मग कृष्ण हा जे आहे ते कंदुकेन प्रमाणे बदललं, कृष्णेन झालं. म्हणून काळा चेंडू कृष्णेन कंदुकेन, काळ्या चेंडूने. बाला हा मुली क्रीडंती खेळतात. या ठिकाणी अनेक वचने असल्यामुळं, बहुवचने असल्यामुळं क्रीडंती. आणि काळ वर्तमान काळ आहे, भविष्य काळ नाही. आणि बहुवचन आहे. ओके, थँक्यू. स्मिता इंगळे मॅम. हो. ह्रस्वे तडागे अधिकं जलं न भवति. छोट्या तलावात जास्त पाणी नसते. रस्व म्हणजे लहान. ह्रस्वे लहान. दीर्घ म्हणजे मोठे. येस, सांगा. हा, ह्रस्वे हे विशेषण झालं तलावाचं. तडागे हे सप्तमी. ओके. अधिकम हे पण विशेषणच झालं. जलमचं विशेषण. जलम न भवति, जलमचं विशेषण. जलम ही द्वितीया आणि भवती हे वर्तमान काळ, प्रथम पुरुष. हा, क्रियापद. हा, ओके. क्रियापद. पाणी नसतं, नाही. ह्रस्वे तडागे, छोट्या तलावामध्ये. अधिकम जलम, अधिक जल, जास्त जल. नसतं, नाही. न भवती किंवा न होती, नसतं म्हणलं नाही पेक्षा. नाहीतर नास्ती आला असते. नास्ती नाही आलं म्हणजे न भवती. ओके. गिरी देशपांडे साहेब. हो. वदान्या नारी धनदानं करोती. उदार स्त्री धनदान करते. वदान्य म्हणजे उदार म्हणजे दान करतो की नाही. दान वरून धान्य झालं. आणि व धान्य म्हणजे दान करण्यामध्ये पुढाकार घेणारी, म्हणून उदार. व धान्य. ते व धान्य काय झालं की नारी आहे म्हणून व धान्य झालं. अच्छा. आणि पुरुषाला काय झालं असतं? वदाना झालं असतं. मनुष्य. वदाना मनुष्य. धनधान्यम करोती. नारी हे आलं करता. धनदानम म्हणजे कर्म आणि करोती वर्तमान काळातला एक वचनी वर्तमान काळ. धनदानम म्हणजे द्वितीय असेल. धनदानम. रत्नप्रभा मॅडम. कृपणम कुलम नाशम गच्छति. गुड. कृपण म्हणजे कंजूस. कुलम म्हणजे कुळाची. कुळ. नाश. कंजू. नाशाला जाते.
गच्छती हे क्रियापद. क्रियापद जाते, गच्छती म्हणून जाते. हा. कृपणम कुळ. कृपण विशेषण वगैरे नाही. कृपणम हे विशेषणच आहे ना. हा, कुळाचं विशेषण विशेष. कृपणा. हा, कोणतं कुळ? कृपणम कुळ. ते हा, काय होतं? आणि नाशाला नाश- जातं. हा, नाशम द्वितीय विभक्ती. विभक्ती. करेक्ट. कुलम हे चुकलं करतात. का? नाही, बरोबर आहे. बरोबर, परफेक्टली ऑल राईट. कृपणम कुळम, कंजूस कुळ हा. किंवा कंजूसपणामुळे कुळ जे आहे नाशाला नाशाला गच्छती जाते. द्वितीय विभक्ती. जाते. ओके, छान, व्हेरी गुड. नाशाला हा, नाशम आहे ना ते, म्हणून नाशाला जाते. नाश म्हणजे हे नाश पावते, नाश होते. गच्छती. हा, अच्छा, नाश पावते हे क्रियापद पूर्ण. क्रियापद गच्छती आहे ना, म्हणून जाते. गच्छती. नाशा मग म्हणजे नाश द्वितीय विभक्ती आहे, म्हणून नाशाला जाते. कृपणम कुलम, एक तर कंजूष कुळ किंवा त्याने घेतलं तर कंजूषपणाने कुळ नाशाला जाते. दोन्ही. वैशाली ताई. बधिरा बालिका न वदिष्यती. बधीर मुलगी बोलणार नाही. बधिरा हे विशेषण आहे. बालिका करता. न अव्यय आणि वदिष्यती भविष्यकाळ प्रथम हे एकवचन. नाईस. आणि सर ते काय ते उत्तम, मध्यम आणि तिसरं काय होतं? प्रथम. ओके, मग प्रथम हा, हे प्रथम जाईल सांगायचं ना. कसं? हे प्रथम भविष्यती, भविष्यकाळ प्रथम काय? विभक्ती. प्रथम पुरुष. बालिका ही प्रथम पुरुषच आहे पुरुष. ना. स्त्रीलिंग आहे. मला तो वर्ड हवा होता, प्रथम पुरुष. हा, प्रथम पुरुष ओके. म्हणजे जो इथं उपलब्ध नाही तो. मध्यम पुरुष Correct. म्हणजे जो उपलब्ध आहे समोरचा तो. उत्तम पुरुष म्हणजे Yes. आपण स्वतः. Yes. हे वदिष्यती हे प्रथम पुरुष प्रथम भविष्य काळाचं रूप. येस. राईट. रवींद्र जोशी साहेब. कोमलानि पुष्पाणि वृक्षात पतिष्यन्ति. कोमल फुले झाडावरून पडतील. कोमलानी विशेषण आहे. पुष्पाणी अनेक वचन, बहुवचन. वृक्षात पंचमी, जिकडून क्रिया होती. आणि पतिशंती. हा, आणि पतिशंती क्रियापद. कोमलानी पुष्पाणी वृक्षात पतिष्यन्ति. पुष्पाणीचं विशेषण कोमलानी. कोमलाचं जे ते पुष्पाणी प्रमाण बदललं. फक्त हे पुष्पाचं जे असतं ते न बाणाचं येतं आणि विशेषणाचं कोमल जे आहे त्याचं न नळाचं आहे. ते अर्ध श आणि र जिथे येतं त्या ठिकाणी ते न बाणाचं बनतं. ते कोमलानी पुष्पाणी वृक्षात झाडावरून पडतील हे या ठिकाणी भविष्यकाळ. ओके, थँक्यू. सोनाली मॅम, सोनाली सुळे. अहम पुराणम पत्रम लेखिष्यामि. अहम मी पुराणम जुने पत्रम पत्र लिहीन. भविष्यकाळ पत्रम पुराणम पत्रम, पुराणम विशेषण, पत्रम द्वितीय, अहम म्हणजे प्रथम. मी उत्तम पुरुष, क्रियापद लेखिष्यामि. पुराणम पत्रम, जुनं पत्र लिहीन. आता हे जेव्हा आम्हाला शिकवलं तेव्हा लोकांनी काढलं की हे जुनं पत्र कसं काय लिहीन मी आता नवीनच लिहील ना. पण ते अर्थामध्ये न जाता आपण त्या समजू की अहम पुराणम पत्रम लेखिष्यामि, जुनं पत्र मी लिहीन. किंवा ते अर्धवट लिहून ठेवलं असं काहीतरी असेल ते आता मी लिहून टाकेल पूर्ण. अहम पूर्णम पत्रम लेखिष्यामि. ओके.
सुरेखा मॅम, बहुधा तुमचं शेवटचं राहील. हा सर. सहा एकम नवीनं कार्यं करिष्यति. सहा म्हणजे तो, एकम म्हणजे संख्यावाचक, एक, नवीनम म्हणजे कार्याचं विशेषण, नवीन कार्य, आणि करिष्यति म्हणजे भविष्य काळात करेल काम. करील का, राईट. सह एकम नवीनम कार्यम करिष्यति. ओके, छान. रवींद्र कोलेकर साहेब. हो. पश्यामी जले नील कमलम. पश्यामी पाहतो, अहम जले पश्यामी. जले सप्तमी विभक्ती. पाणी, नील निळे, कमलम कमळ. आता इथे क्रियापद इकडे आलंय पश्यामी. पश्यामी सुरुवातीला घेतलं आहे. हा, अहम हे अध्यारूच आहे. अहम पश्यामी जले नील कमलम. मी नील विशेषण आहे जळाचं. कमळाचं नील विशेषण आहे, किंवा नील कमल हे नाव सुद्धा शकते, निळ्या रंगाचं कमल म्हणून.